Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात सगळे सोयऱ्यांच्या बाबतीत जे प्रमाणपत्राची होती आज सुनावणी होती कोर्टात. काय झालं? कोर्टाने काही निर्देश दिले? नाही, आज हायकोर्टमध्ये सगळ्या सोयऱ्याच्या अधिसूचनेला ओबीसी संघटनांच्या वतीनं याचिकाकर्ते मंगेश ससाणेजी यांनी आव्हान दिलं होतं. त्याची आज सुनावणी होती. आजच्या सुनावणीच्या वेळी असं आमची अपेक्षा होती की सरकार आमची बाजू लावून धरेल, पण आज या ठिकाणी सरकारने ओबीसीच्या विरोधात भूमिका घेतल्यामुळं आम्ही आश्चर्यचकित झालो की त्या ठिकाणी एजीने ॲडव्होकेट सराफ साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की ही जी ओबीसीची याचिका जी आहे ती याचिका जी आहे मेंटेनेबल नाही आहे आणि ती डिसमिस करावी म्हणजे खारिज करावी अशा प्रकारचं आर्ग्युमेंट जे आहे आज सरकारच्या वतीनं करण्यात आलं. त्याला हायकोर्ट जज साहेबांनी स्पष्टपणे नकार दिला आणि त्यांनी सांगितलं मी सर्वांचं जोपर्यंत ऐकून घेत नाही आहे तोपर्यंत ह्याच्यावरती मला निर्णय देता येणार नाही आहे. आणि येत्या 15 दिवसामध्ये जे इंटरव्ह्युनिंग ॲप्लिकंट आहे 4 त्यांचं अजून म्हणणं काय ते कुणी अजून एकमेकांना समजलं नाही आहे आणि जोपर्यंत ते एकमेकाशी समजून घेऊन त्याच्याविषयी तयारी होत नाही आहे तोपर्यंत याच्याविषयी आत्ताच मेंटेनेबल नाही आहे असं म्हणणं युक्तित होणार नाही आहे. त्यामुळे त्यांनी 15 दिवसाची वेळ दिलेली आहे आणि बाकीचे 4 इंटरव्ह्यू ॲप्लिकेशन जे आहे त्यांचे पण जे काय म्हणणं आहे ते एकमेकाला देऊन येत्या 15 दिवसानंतर सविस्तर सुनावणी घेऊन त्याविषयी त्या ठिकाणी निर्णय देण्यात येईल अशा प्रकारचं भूमिका जी आहे ती चीफ जस्टिस साहेबांनी घेतली. आज वास्तविक पाहता सरकार आमची बाजू घेईल अशी फार अपेक्षा होती. एकीकडं सरकारचे मंत्री सभागृहामध्ये ह्या सगळ्या सोयऱ्यांविषयी 8 लाखाच्या वरती हरकती आलेल्या आहेत आणि त्या हरकतींची अजून सुनावणी झालेली नाही, त्याचं व्हेरिफिकेशन झालेलं नाही आहे अशी भूमिका सभागृहात मांडत आहेत. पण ते सरकारचे वकील जे आहेत ते इथं हायकोर्टमध्ये मात्र त्या ठिकाणी ह्या सगळे सोयऱ्यांच्या जे आमच्या भूमिकेला विरोध करत आहेत. त्यामुळे ही सरकारची दुटप्पी भूमिका आहे. त्यामुळं याचा आम्ही निषेध करतो आणि कुठल्याही परिस्थितीत हा सगळे सोयऱ्यांचा जे जो आहे तो निघाला नाही पाहिजे. ह्याला समस्त ओबीसी समाजाचा लोकांचा विरोध राहील. आमचं आंदोलन जे आहे ह्या सगळ्या सोयऱ्यांच्या जेआरचं आम्ही आंदोलन केलं होतं. मंगेश ससाने स्वतः आमरण उपोषण केलेलं आहे, हाकेने आंदोलन केलेलं आहे, त्याचप्रमाणे वाघवेरेने आमरण उपोषण केलेलं आहे आणि ते सोडवताना हा सगळ्या सोयऱ्याचा विषय जो आहे हा कुणबी दाखल्याचा विषय जो आहे सर्वपक्षीय बैठक घेऊन त्यातून मार्ग काढू अशा प्रकारे आश्वासन आम्हाला दिलं होतं की बैठक तर अजून लागलीच नाही आहे. गेल्या 29 बैठक होणार होती. आज सांगाय त्या बैठकीचं काय झालं आम्हाला माहीत नाही. पण आता अचानकपणे सरकारनं हा घुमजाव केल्यामुळं सरकारच्या भूमिकेविषयी आमच्या मनात संधी राहिले. आम्ही आता ताबडतोब भुजबळ साहेबांना भेटू, त्याचबरोबर ओबीसी मंत्र्यांना भेटू, मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटू आणि त्यांची भूमिका आमच्याविषयी काय आहे हे त्यांच्याकडे आम्ही स्पष्ट करू. नाहीतर पुन्हा आंदोलनाचं हत्यार जे आहे ते आम्हाला उगारावं लागेल. मंगेशजी, एजींनी नेमकी काय भूमिका मांडली? कुठल्या मुद्द्यांच्या आधारावर ते म्हणतात की याचिका मेंटेनेबल नाही? सर्वात प्रथम आमचं जे आता राज्य सरकारने आम्हाला आमच्या शिष्टमंडळाला आश्वासन दिलं होतं की बनावट जे कुणबी दाखले ते देणारा आणि घेणारा यांच्यावर आम्ही कडक कारवाई करू, तसा आम्ही कायदा बनवू. आमची जी याचिका आहे ती याचिका अशीच आहे की हे जे 2004 पासून जे कुणबी दाखले येतात ते आणि त्या कुणबी दाखल्यांनी कुठनं तरी मागच्या दाराने ओबीसीचं शिक्षणातलं, नोकरीतलं, राजकारणातलं प्रतिनिधित्व संपत चाललेलं आहे. तर हे आम्ही सगळे हे जे JR किंवा हे जे दाखले आहेत हे आम्ही चॅलेंज केलेले आहेत. राज्य सरकार एकीकडं म्हणतं की आम्ही याच्यावर कडक कायदा बनवू आणि इथं येऊन भूमिका मांडतंय की ओबीसींचं म्हणणंच ऐकू नका. ओबीसींची ही जी याचिका आहे कुणबी दाखल्यासंदर्भातली ही मेंटेनेबल नाही आहे, ती फेटाळून लावा अशी दुटप्पी आम्हाला इथं आता भूमिका राज्य सरकारची दिसते आहे. एजींनी तिथं सांगितलं आणि एकदा नाही 2दा म्हणले ते की मेंटेनेबिलिटीवर मला आर्ग्युमेंट करायचं आहे. त्यातलं जे सबस्टन्स आहे त्याच्यामध्ये म्हणणं आहे त्याच्यावर ते गेले नाहीत. म्हणजे त्यांना एकच आहे की ओबीसीचं म्हणणं पण राज्य सरकारला ऐकायचं नाही. येऊन द्या ना कोर्टामध्ये, न्यायालयासमोर येऊन द्या, आमची तथ्य येऊन द्या, आमचे पुरावे येऊन द्या, तुम्ही राज्य सरकारची भूमिका मांडा. मराठा संघटनांचे जे काही इंटरव्हेनर आहेत ते त्यांची बाजू मांडतील आणि त्याच्यामध्ये सगळा उहापोह होऊन न्यायालय आम्हाला न्याय देईल, राज्य सरकारला न्याय देईल आणि मराठा संघटनांना न्याय देईल. तुम्हाला हे न्यायपालिकेमध्ये हा विषय आणायचाच नाही आहे. कोर्टाने काही निर्देश दिलेत का? कोर्टाने असे निर्देश दिलेले आहेत की मेंटेनेबिलिटीवर आम्ही आत्ता कोणतंही तुमचं हे ऐकून घेणार नाही. जे इंटरव्हेनर आहेत 4 त्यांच्या कॉपी
तुम्ही घ्या, एकमेकाला तुम्ही ते द्या. त्याच्यावर काय ऑब्जेक्शन्स असतील ते पुढच्या तारखेला म्हणजे 2 आठवड्यांचा वेळ दिलेला आहे. 2 आठवड्यामध्ये याच्यावर जे ऑब्जेक्शन असतील त्याच्यावर तुम्ही ऑब्जेक्शन फाईल करा आणि 2 तारखेनंतर इंटरव्हेनर, पेटिशनर आणि AG म्हणजे राज्य सरकार जे मेंटेबिलिटीचा त्यांनी ऑब्जेक्शन काढलं तर त्याच्यावर ते सर्वांची बाजू ऐकतील आणि त्यानंतर निर्णय घेतील. 2 आठवड्यांचा वेळ दिलेला आहे. धन्यवाद.